क्षण थांबत नाहीत, पण आठवणी नक्कीच आपल्यासोबत राहतात. आज आपण अशीच एक छान आठवण बनवायला निघालो आहोत, जिचा सुगंध बराच काळ मनात राहील. हा प्रवास आहे बनेश्वर मंदिराचा. आज सुट्टी असल्यामुळे आम्ही लवकरच निघालो आहोत. मी, जास्वी आणि श्रावण. सुट्टीच्या दिवशी ती खूप हॅपी असते, कारण तिला आमच्यासोबत वेळ घालवता येतो आणि आम्हीसुद्धा हॅपी असतो, कारण आम्हाला तेवढाच वेळ मिळतो जास्वीसोबत घालवण्यासाठी. मंदिरात पोहोचल्यानंतर काही खायला मिळेल की नाही माहीत नव्हतं आणि म्हणून आम्ही नाश्ता करायचं ठरवलं आणि कैलास भेळमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आणि हा आहे आमचा नाश्ता. नाश्ता करून आम्ही पोहोचलो बनेश्वर महादेव मंदिराजवळ. हे आहे बनेश्वर. नसरापूरमध्ये निसर्गाच्या कुशीत वसले हे मंदिर. पुण्यापासून फक्त 35 ते 40 किलोमीटरवरचं हे ठिकाण, पण वातावरण मात्र अगदी सह्याद्रीच्या कुशीतलं. थंड वारा, हिरवळ आणि एक अप्रतिम शांतता. जेव्हा तुम्ही इथे पोहोचता तेव्हा पहिल्याच क्षणी जाणतं की काहीतरी खास आहे, काहीतरी दिव्य आहे. महाशिवरात्री, श्रावण सोमवार या दिवशी इथे भाविकांची गर्दी असते, पण बाकीच्या दिवसात बनेश्वर फक्त तुमचं आणि निसर्गाचं ठिकाण बनतं. आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय आणि आता दर्शनासाठी निघालोय. खरंच खूप छान मंदिर आहे आणि इथली शांतता तर खरंच खूप भारी आहे. हे आहे बनेश्वर मंदिर. तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे. येथील मुख्य देवता म्हणजे भगवान बनेश्वर महादेव. असं म्हणतात की इथलं शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजे देव इथे स्वतः प्रकट झाले. मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेलं आहे आणि त्यात मराठा काळातील सुंदर शिल्पकला दिसते. गर्भगृहात शिवलिंग आणि नंदी बैलाची मूर्ती आहे. मंदिरासमोर 2 जलकुंडे आहेत. त्यामध्ये एकामध्ये कासव आहे आणि एकामध्ये मासे आहेत आणि जास्वीला ते बघायला खूप आवडत होतं. हे बघ, तिथेच बघतीये. छान असं आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो आहोत बनेश्वर उद्यानाकडे. ही फक्त एक बाग नाही, हे एक सुरक्षित वनक्षेत्र आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे. शहरापासून हे ठिकाण फार दूर नसलं तरी शहराच्या धावपळीपासून नक्कीच खूप दूर आहे. आम्ही इथे थोडं लवकर पोहोचलो होतो, त्यामुळे बागेमध्ये तेवढी फारशी गर्दी नव्हती, कारण जास्त लोक सकाळी आले नव्हते आणि त्यामुळे आम्हाला ही बाग खूप छान प्रकारे बघता आली, एन्जॉय करता आली. जास्वी तर खूपच एन्जॉय करत होती. लहान मुलांना खेळण्यासाठी येथे विविध उपकरणे आहेत, जसे की झोका, घसरगुंडी, शिवाय मोकळी जागाही आहे. ॲडव्हेंचर पार्कसुद्धा आहे. जास्वीला झोका खूप आवडतो, म्हणून ती आल्याला इथेच बसली, पण ती पायाने दगड उचलायला लागली, म्हणून शेवटी श्रावणने तिला उचलून घेतलं. त्यानंतर आम्ही सगळी बाग फिरून घेतली. इथे वेगवेगळे प्राणीसुद्धा बनवलेले आहेत, जेणेकरून लहान मुलांना ते बघता येतील. हे सगळं बघून जास्वी तर रडायलाच लागली. हे वन विविध पक्षी आणि प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे. पर्यटकांना या सुंदर वनक्षेत्रात शांतपणे फिरता यावे यासाठी सुंदर विहारपथ तयार करण्यात आले आहेत. पावसाळी धबधबा हे बनेश्वरचे मुख्य नैसर्गिक आकर्षण आहे. तर असं आहे हे बनेश्वर. जंगलाच्या कुशीत दडलेलं, पेशवेकालीन वैभव आणि धबधब्याचं संगीत घेऊन उभं असलेलं पुण्याजवळील श्री क्षेत्र बनेश्वर. जर तुम्हालाही शहरापासून थोडं दूर जाऊन मनाला शांततेचा श्वास द्यायचा असेल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका अद्भुत ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.